नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुःख काय असतं आणि दुःख आयुष्यामध्ये काय येतं. मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याआधी या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, या घटनेमध्ये एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांसह जंगलातून जात होते. बराच वेळ चालल्यानंतर गौतम बुद्ध आणि त्यांचे सर्व शिष्य एका मोठ्या झाडाखाली बसले. त्या झाडाखाली एक वेगळी शांतता होती. प्रत्येक जण ती शांतता अनुभवत होता. कोणीही एक शब्द बोलत नव्हता. काही वेळाने गौतम बुद्धांचा एक शिष्य उभा राहतो आणि बुद्धांना विचारतो, "भंते, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे." बुद्ध म्हणतात, "तुझा प्रश्न काय आहे ते विचार." तो शिष्य बुद्धांना विचारतो, "बुद्धा, मी तुम्हाला कधीही दुःखी पाहिलं नाही. तुमच्या चेहऱ्यावर नेहमीच एक वेगळं हसू असतं, जे आतून आनंदाने भरून जातं. तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक आहे, जी आपल्याला दुःखापासून दूर घेऊन जाते. पण मला हे जाणून घ्यायचं आहे की मी भिक्षू होण्याआधी माझ्या जीवनात अनेक दुःख होती, ज्यामुळे मी भिक्षू झालो. पण शेवटी दुःख काय असतं हे मला अजूनही कळलं नाही. खरंच दुःख काय असतं ते सांगू शकाल का?" बुद्ध असतात आणि शिष्याला विचारतात, "दुःख हा फक्त एक विचार आहे." हे ऐकून सर्व शिष्य हैराण झाले आणि बुद्धांना विचारले, "पण विचार येतात आणि जातात, पण एकदा दुःख आलं की ते कधीच दूर होत नाही." तेव्हा बुद्ध म्हणतात, "मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. फार पूर्वी एका शहरात एक माणूस राहत होता. त्याचा एक विश्वासू नोकर होता. त्याच्या नोकरावर प्रचंड विश्वास होता. त्या सेठने आपल्या नोकरावर कशाचाही संशय घेतला नाही, कारण त्याचा नोकर खरं तर खूप प्रामाणिक असतो. एकदा त्या सेठला काही कामासाठी बाहेर जावं लागतं. काही दिवसांनी तो सेठ परतला, तेव्हा त्याने एक मौल्यवान वस्तू सोबत आणली. ती मौल्यवान वस्तू आपल्या खोलीत सजवून ठेवली आणि आपल्या नोकराला सांगतो, "या वस्तूची तुला विशेष काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून ती तुटणार नाही. याची काळजी घे. ही गोष्ट मला खूप प्रिय आहे." तो सेवक त्याच्या मालकाला म्हणतो, "साहेब, मी त्याची पूर्ण काळजी घेईन. काळजी करू नका." पुढच्याच दिवशी तो सेवक संपूर्ण घराची साफसफाई करत असतो. साफसफाई करत असताना त्या सेटच्या मौल्यवान वस्तूपर्यंत पोहोचतो आणि त्याची साफसफाई करू लागतो. साफसफाई करताना ती मौल्यवान वस्तू सेवकाच्या हातातून निसटून खाली पडते आणि ती मौल्यवान वस्तू तुटते. याची माहिती सेठला कळताच सेवकाकडे येऊन सेवकाला खूप बोलतो. पण सेठ त्या नोकराला काढून टाकू शकत नाही, कारण तो त्याचा खूप विश्वासू आणि जुना नोकर होता. म्हणून तो त्याला रागवतो आणि त्याच्या त्या मौल्यवान गोष्टीचा विचार करून त्याला सोडून देतो. तो खूप दुःखी होतो. रात्र झाली. सेठ त्या वस्तूचा विचार करून झोपू शकत नव्हता. खूप अस्वस्थ होता. अस्वस्थ होऊन सेठ त्याच्या खोलीतून बाहेर येतो आणि त्याचा नोकर शांतपणे झोपलेला होता आणि घोरताना पाहतो. हे बघून तो सेठ आणखी संतापतो. सेठला वाटतं, "याने माझी इतकी मौल्यवान वस्तू तोडली आणि याला अजिबात चिंता वाटत नाही. मला इथे झोप येत नाहीये आणि हा इथे आरामात झोपला आहे." सेठ त्याच्या खोलीत परत जातो. दुसऱ्या दिवशी सेठ सकाळी विचार करतो की या समस्येतून बाहेर कसं पडावं. मग सेठला कल्पना येते. तो त्याच्या नोकराकडे जातो आणि त्याच्या नोकराला म्हणतो, "मला खूप वाईट वाटत आहे. काल तू जी मौल्यवान वस्तू तोडली ती मी तुझ्यासाठी आणली होती. मला ती वस्तू तुला भेटवस्तू म्हणून द्यायची होती. पण आता मी काय करू? ती वस्तू तुटून गेली." सेठचं ऐकून नोकराला धक्का बसतो. सेवक विचार करतो, "अरे, ही तर मोठी चूक झाली. ती मौल्यवान वस्तू माझ्यासाठी होती आणि ती माझ्याकडून तुटून गेली." त्यामुळे त्याच्या मनात अस्वस्थता निर्माण होते, दुःख निर्माण होतं. रात्र होते. सेठ आरामात झोपतो, पण तो सेवक अस्वस्थच राहतो. त्याला झोप येत नव्हती, कारण आता त्या सेवकाने ती सेठची मौल्यवान वस्तू स्वतःशी जोडून घेतली होती. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटत होते. ती मौल्यवान वस्तू माझी आहे असा विचार पूर्वी सेवकाच्या मनात नव्हता, पण आता ती मौल्यवान वस्तू तुटली नसती तर माझीच असती असा विचार त्याच्या मनात येऊ लागला. आणि मग बुद्ध म्हणतात, दुःख हा फक्त एक विचार आहे. हा विचार स्वतःला एखाद्या गोष्टीशी जोडल्यामुळे निर्माण होतो. आपण ज्या गोष्टीला स्वतःशी जोडतो ती गोष्ट आपल्या दुःखाचं कारण बनते. पण परिस्थिती अशी आहे की काही आपल्याला जोडू शकत नाही. सर्व काही तुमच्या बरोबर आहे, ते तुमचे आहे, परंतु काही काळासाठी. काही काळानंतर ते तुमच्यापासून दूर जाईल. घटना स्वीकारा आणि पुढे जा. मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि जाण्याआधी मी परत एकदा सांगेल, आपल्या देवाच्या आशीर्वादाने, आपल्या परिवारासोबत आणि आपल्या मेहनतीने असं करून दाखवा की जगाला वाटेल करावं तुमच्यासारखं. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.